एक नवा ट्विस्ट, खराचा सीडीआर दमानियांनी बाहेर काढला। त्यातून भोंदू खराच्या संपर्कात कोण आणि का होतं, किती वेळ होतं, कोणाची किती जणांना कॉल झाले हे त्यांनी समोर आणलं आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली। पण आता सीडीआरच्या मुद्द्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे या दोघीच आमने सामने आल्यात। अंजली दमानिया या एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, पण त्या रॉच्या प्रमुख नाही। काहीही असलं कारण तरी हा ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे, हे गंभीर आहे। तो कागद पुरवठा करणारा पुरवठा अधिकारी कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी भोंदू अशोक खराच्या मोबाईलच्या सीडीआर मधील माहितीद्वारे केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापलं असून विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनीही उपस्थित केलेले हे सवाल। अंजली दमानियांना खराच्या सीडीआर मधील माहिती कुणी दिली असा सवाल करत अंजली दमानियांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। यानंतर अंजली दमानियांनी पत्रकार परिषद घेत ही आपल्यापर्यंत माहिती कशी आली याचं स्पष्टीकरण दिलं। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं। कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही। आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, सीएम जे HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली। नंतर मी ती क्लाउडवर टाकली, त्याच्यात जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांचे नंबर, काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांकडनं घेतले आणि ते त्याच्यावर सर्च केले। 2 दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खराच्या सीडीआर अहवालाचा हवाला देत मोठे दावे केले। यात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री आशिष शेलार आणि खराचे कॉल झाल्याचा दावा दमानियांनी केला होता। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अशोक खरातला 10 फोन कॉल्स, तर शिवसेना उभाटाचे आमदार मिलिंद नार्वेकरांनी खरातला 8 फोन कॉल्स केल्याचा दावा दमानियांनी केला आहे। यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। कारण इतका वेळ कोणी कुठल्याही गुरुशी कधीही बोलत नाही। 177 कॉल आणि 33,727 सेकंड जर ही व्यक्ती बोलत असेल तर ती काय बोलत होती याची चौकशी डेफिनेटली झाली पाहिजे। एखाद्या आरोपीचा सीडीआर बाहेर कसा पडला अशा सवालाच्या फैरी विरोधकांनी डागल्यानंतर हा सीडीआर अहवाल बाहेर कसा पडला याचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। हे सीडीआर कुणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे। अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने। पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही। अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही। तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे। त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल। खराच्या सीडीआर मधील माहितीवरून सुषमा अंधारे आणि अंजली दमानियांमध्ये जुंपली आहे। विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना दमानिया भावनिक झाल्याचंही पाहायला मिळालं। आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं। मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले, तुम्ही मागणी केलीत त्यांच्या चौकशीची। काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध? खरातांविरुद्ध। मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वरखाली व्हायला लागल्या। दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। जर माझ्यापर्यंत माहिती पोहोचते, दमानियापर्यंत माहिती पोहोचते
अजून कुणाकुणापर्यंत माहिती पोचते, तर ही सगळी माहिती SIT पर्यंत का पोचत नसेल? जर एवढं सगळं काम, जसं मी कालही म्हटलं, दमानियालाच SITचे प्रमुख करून टाका, काय अडचण आहे? हे सगळं काम जे आहे, हे काम आम्हाला SIT कडनं अपेक्षित आहे. अंजली दमानियांनी खराडच्या CDR मधील जाहीर केलेल्या माहितीवरून राजकारण तापलंय. आता दमानियांना खराडच्या CDRची माहिती कुणी दिली, याच्या तपासात काय समोर येतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.